आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका. मोटेवाडी दुर्घटनेतील बाधित कुटुंबियांना आर्थिक दिलासा, प्रत्येकी 50,000चे धनादेश सुपूर्त. मोटेवाडी तालुका जत प्रतिनिधी. मोटेवाडी तालुका जत येथील मरगुबाई मंदिर परिसरात भिंत कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला होता. या हृदयद्रावक घटनेनंतर माननीय आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे मृतांच्या कुटुंबियांना आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी भारती विद्यापीठाच्या वतीने दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या वारसांना प्रत्येकी 50,000 रुपये इतकी आर्थिक मदत जाहीर केली होती. या मदतीचा धनादेश आज मोटेवाडी येथे आयोजित कार्यक्रमात मृतांच्या वारसांना मान्यवरांच्या उपस्थितीत वितरित करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी दिवंगतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या. याप्रसंगी जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महादेव पाटील, माजी पंचायत समिती सदस्य पिराप्पा माळी, बिराप्पा शिंदे, भीमगोंडा पाटील, मोटेवाडीचे तलाठी पोलीस पाटील, सरपंच नागेश मोटे तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना माननीय आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले की आम्ही या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या पाठीशी असून महाराष्ट्रात जिथे जिथे अशी संकटे येतील त्या संकटातील व्यक्तींना सावरण्याचे काम कदम कुटुंब आणि भारती विद्यापीठाच्या वतीने आपली सामाजिक बांधिलकी ओळखून मदत केली जाते. अडचणीत असलेल्या रुग्णांना सातत्याने भारती विद्यापीठ हॉस्पिटलच्या माध्यमातून मदत केली जाते. येणाऱ्या काळात बाधित कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका व्यक्त केली. तसेच भविष्यातही गरजू नागरिकांना न्याय व मदत मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येतील असा विश्वास व्यक्त करून माननीय आमदार डॉक्टर विश्वजित कदम आणि भारती विद्यापीठाच्या या मदतीबद्दल आभार मानण्यात आले. या घटनेच्या ज्यांचा दुर्दैवी अंत झाला त्या सर्व व्यक्तींच्या वारसांना या माध्यमातून थोडीफार सावरण्याची शक्ती देण्यासाठी आज या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित आमचे जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय महादेव दुधाळ साहेब, त्याचबरोबर या पंचायत समितीचे माजी सदस्य पिराप्पा माळी, विद्यमान सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि सिद्धनाथचे विद्यमान सरपंच सन्माननीय बिराप्पा शिंदे, त्याचबरोबर पाटील साहेब, आमचे मोठे काका, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या गावचे सरपंच मोठे साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी पोलीस पाटील आनंदा मोठे, त्याचबरोबर आमचे चेअरमन साहेब माळी साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी असणारे प्रशासनाचे प्रतिनिधी तलाठी आणि गावातले सर्व आपण सर्व युवक मित्रमंडळी आणि या घटनेत मयत झालेले सर्व वारस, या निमित्तानं आपल्याला एवढंच सांगेन की आत्तापर्यंत ज्या पद्धतीने कदम कुटुंबाने या महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर आपली एक सामाजिक बांधिलकी ओळखून जिथं जिथं आपल्या परीनं जी काही मदत करता येते ती मदत या कदम कुटुंबाच्या माध्यमातून आत्तापर्यंत सगळीकडं केलेली. खरं तर तसं बघायला गेलं तर जत विधानसभा मतदारसंघ खरं त्यांना तसा काही गरज नव्हती इथं, पण एक सामाजिक बांधिलकी या घडलेल्या घटनेतून सावरण्यासाठी आज हा प्रयत्न त्यांनी या निमित्तानं केलेला आहे. मी मनापासून जत विधानसभाच्या माध्यमातून मी त्यांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि आपण बघितलेलं आहे की कदम कुटुंबाच्या माध्यमातून आत्तापर्यंत जे शैक्षणिक दृष्ट्या असतील किंवा आरोग्याच्या दृष्टिकोनातून भारती हॉस्पिटलच्या माध्यमातून आज या जत तालुक्यातल्या लोकांना मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी. जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.